अर्जुनचा संशय आता विश्वासात बदलण्यासाठी काही क्षण बाकी असतात. आता अर्जुन पाठीमागे जातो. प्रियाच्या पाठीमागे तो चाललेला असतो. प्रिया आता त्या गाडीतून तिकडे चाललेली असते. त्याच गाडीच्या पाठीमागे आता अर्जुन देखील चाललेला असतो. अर्जुनच्या मनात आता एकच प्रश्न असतो की प्रिया किल्लेदार इकडे नेमकी काय करते, तन्वी इकडं काय करू राहिली नेमकी, आणि त्याच प्रश्नाचं उत्तर त्याला मिळवायचं असतं. आणि ती आता टर्न घेते आणि तिथं गाडी जिथं थांबवते ते असतं महिपतचं घर. आणि आता प्रिया ही आता घरामध्ये चाललेली असते आणि आता अर्जुन तिला बघत असतो. अर्जुनच्या पुढे आता सर्व काही सिद्ध झालेलं असतं आणि आता अर्जुनला विश्वास बसलेला असतो की मी जे हॉटेलमध्ये बघितलं होतं ते सत्य होतं. तर मित्रांनो, आता अर्जुनला सत्य समजणार आहे की प्रिया ही महिपत आणि साक्षी यांच्याशी मिळालेली आहे. आता अर्जुन नेमकं काय करणार हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता आपल्याला मालिकेमध्ये सध्या बघायला मिळतंय की अर्जुनला डाऊट आहे सायलीवरती की सायली कोणत्या तरी दुसऱ्या मित्राला भेटायला गेली होती. अर्जुनने सायलीचा पिछा केलेला असतो. तो जेव्हा तिचा पिछा करत असतो त्यावेळेस मात्र ती ज्या कॅफेमध्ये थांबलेली असते तिथे प्रियाने तिचा माणूस पाठवलेला असतो आणि तो माणूस आता सायलीशी बोलत असतो. अर्जुनला गैरसमज होतो की तो नक्कीच सायलीचा मित्र आहे आणि मिसेस सायली माझ्याशी खोटं बोलताय, कारण की सायलीला आता जे काही मेसेजेस आलेले असतात ते मात्र प्रतिमाने केलेले असतात, परंतु ते वाचलेले असतात अर्जुनने. आणि अर्जुनचा खूप मोठा गैरसमज झालेला असतो की नक्कीच हे मेसेजेस त्याच व्यक्तीने केलेले असावे जो व्यक्ती आता सायलीला इथे कॅफेत भेटलाय. परंतु तो व्यक्ती हा फक्त आणि फक्त प्रियाचा एक डाव असतो आणि मात्र आता अर्जुनला खूप मोठा संशय आलेला असतो. त्यामुळे अर्जुन डायरेक्टलीच आता सायलीला विचारतो, काल मी तुम्हाला कॅफेमध्ये बघितलं त्यावेळेस तुम्ही ज्या व्यक्तीला मिळाल्या होत्या, भेटल्या होत्या, तो पपलू कोण होता? कारण की आता अर्जुनला खूपच संशय आलेला असतो. त्यामुळेच त्याने आता डायरेक्टच विचारलेलं असतं. सायलीला मात्र प्रश्न पडलेला असतो की मी अशी कोणत्या व्यक्तीला भेटायला गेले होते, कारण की सायली मात्र गेलेली असते ती म्हणजे अर्जुनला सरप्राईज देण्यासाठी. सोबतच अर्जुन समोर तिच्या मनातल्या सगळ्या काही गोष्टी आहेत त्या व्यक्त करण्यासाठी, एक चांगलंसं हॉटेल शोधण्यासाठी. परंतु अर्जुनचे हे प्रश्न ऐकून तिलाच आता प्रश्न पडलेला असतो. परंतु तिला एका गोष्टीचं खूप विशेष वाटत असतं की सायलीवरती म्हणजेच अर्जुन हा खूप जास्त जलस फील करतोय. मी एका वेगळ्या व्यक्तीशी बोलले याचं मात्र अर्जुन सरांना किती दुःख झालं, याचा अर्थ त्यांच्या पण देखील मनात माझ्याविषयी प्रेम असावं कदाचित, असं आता सायली विचार करू लागते. आणि सायलीचा हा विचार मात्र नक्की खरा असतो. सायलीला आता काय बोलावं हे कळतच नसतं. सायली आता खूप प्रयत्न करते अर्जुनला समजून सांगण्याचा, परंतु अर्जुन फक्त बोलतच असतो. तो मनात व्यक्त करत असतो, म्हणत असतो की तो पपलू काय माझ्यापेक्षा एवढा भारी आहे का, तुम्हाला तो इतका आवडला का, असं आता तो अर्जुन बोलायला लागतो. सायलीचं निम्म काम तर इथंच झालेलं असतं. सायलीला ज्या मनातल्या गोष्टी व्यक्त करायच्या असतात आता मात्र सायलीला कळालेलं असतं की अर्जुन सरांच्या मनात माझ्याविषयी नक्कीच काहीतरी आहे आणि म्हणूनच अर्जुन सरांना इतका त्रास होतोय. तेव्हा मात्र आता अर्जुनला सायलीचं त्या व्यक्तीशी भेटणं आवडलेलं नसतं आणि तो हे स्पष्टपणे व्यक्त करत असतो. तेव्हा मात्र सायलीला आनंदच होत असतो. सायली आता याच गोष्टीची मजा घेत असते. खूप प्रेमाने आता अर्जुनकडे बघत असते. अर्जुन किती त्रासात आहे, त्याला किती तो व्याकुळ झालेला आहे हे बघून सायली हसत असते. तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की तुम्ही का बरं हसताय, म्हणजे तो व्यक्ती तुमचा, असं म्हणताच आता सायली म्हणते की नाही अर्जुन सर, अहो तुम्हाला माहिती आहे का काय झालं, अहो ते जे आहे ना ते मला ऍड्रेस विचारत होते, म्हणजे त्या कॅफेचं नाव बदललं ना, मला जे नाव सांगितलं होतं अस्मिता ताईंनी ते नाव देखील बदललेलं आहे आणि तो तेच विचारत होता. कॅफे यार्ड असं नाव झालेलं आहे आता. मी त्यांना तेच सांगत होते की पहिला हा कॅफे वेगळा होता, आता तो वेगळ्या नावाने संबोधला जातो. आणि याच गोष्टींवरती ते बोलत होते आणि ते सांगत होते की मी इथे एका जॉबच्या इंटरव्ह्यू साठी आलोय. ज्या जॉबचा व्यक्ती जो कोणी इंटरव्ह्यू घेणार होता त्यांचा किंवा तो त्यांच्याशी बोलणार होता त्यांच्या कामाबद्दल, तो व्यक्ती त्यांना तिथे भेटणार होता. तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की मग तुम्हाला त्याने मेसेज असे का बरं केले. तेव्हा मात्र सायली डोक्यालाच हात लावते. सायली म्हणत असते की अर्जुन सर तुम्हाला अजूनही असं वाटतंय का तो व्यक्ती तोच होता म्हणून. तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की हो. तेव्हा मात्र अर्जुन पुन्हा
पूर्ण लहान मुलांसारखा झालेला असतो. लहान मुलांसारखा तो आता सायलीला प्रश्न विचारू लागतो की नेमकं कोण होतं, काय होतं, कशासाठी होतं, आता तो सगळंच विचारायला लागतो. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की नाही मिसेस सायली, तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय, तुम्ही मला सांगत नाहीये की नेमकं काय झालंय ते. तेव्हा मात्र आता अर्जुनला सायली समजवत असते की अहो तो नंबर होता ना, तो एका स्पेशल व्यक्तीचा होता, तुम्हाला लवकरच कळेल की तो नंबर नेमका कोणाचा होता. तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की अहो असं काय बोलताय तुम्ही, कोड्यात का बरं बोलून राहिलात, मला खरं सांगा ना, तो व्यक्ती कोण होता. तेव्हा मात्र सायली म्हणत असते की अहो मी तुम्हाला खरं सांगते अर्जुन सर, अहो तो जो व्यक्ती होता तो अनोळखी होता, मी त्याला ओळखत पण नाही. अहो त्याने फक्त मला ऍड्रेस विचारला आणि मला माहिती नाही, जेव्हा मी बाहेर आले तेव्हाच तो बाहेर आला आणि मी त्याची मदत केली, म्हणून तो मला विचारत होता जाताना की मी तुमची मदत करू का, तुम्हाला कुठे ड्रॉप करू का, असं तो मला विचारत होता. त्यानंतर आता अर्जुन म्हणत असतो की परंतु तुम्ही कॅफेमध्ये गेलात का होता. तेव्हा मात्र सायली म्हणत असते की ते एक सिक्रेट आहे. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की नेमकं काय सिक्रेट आहे मिसेस सायली, तुम्ही मला सांगत का नाहीये मग आता. तेव्हा मात्र सायली मनात म्हणत असते की मी आता यांना कसं काय सांगू, मला आता यांना सरप्राईज द्यायचंय, माझ्या मनातल्या फिलिंग्स यांच्या समोर व्यक्त करायच्या आहेत. मला समजताय तुमच्या मनातल्या फिलिंग्स अर्जुन सर, परंतु मला आता हे सिक्रेटच ठेवायचंय. तेव्हा मात्र आता सायली म्हणत असते की नाही, ते योग्य वेळ आल्यावरती मी तुम्हाला सांगेल, मी तिथे का गेले होते, का बरं मी कॅफेमध्ये होते, हे सगळं काही तुम्हाला मी एक दिवस आल्यावरती नक्की सांगेल. तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की मिसेस सायली असं करू नका, मला तुम्ही असं व्हेंटिलेटर वरती ठेवू नका, माझा जीव जळतोय, असं आता अर्जुन मनातल्या मनात म्हणत असतो. अर्जुनला आता जाणूनच घ्यायचं असतं की सायली तिथं का बरं गेली, परंतु आता अर्जुनला कळत नसतं. आता तो नंबर देखील सायली सांगत नसते की नेमकं कोणाचा आहे नंबर. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की मग निदान मला एवढं तरी सांगा की तो फोन नंबर कोणाचा आहे. तेव्हा सायली म्हणते की तेही एक सिक्रेट आहे, तुम्हाला योग्य वेळ आल्यावरती सांगेल मी. आता सायलीने या दोन्ही प्रश्नांची उत्तरं टाळलेली असतात, परंतु सायलीने हे क्लिअर केलेलं असतं की तो व्यक्ती माझ्या ओळखीचा नसून तो एक अनोळखी व्यक्ती होता, तो एक फक्त आणि फक्त संयोगाने भेटलेला एक व्यक्ती होता की ज्याने फक्त ऍड्रेस विचारला होता. अर्जुनच्या जीवात जीव आलेला असतो. अर्जुन म्हणत असतो की ठीक आहे चला, म्हणजे मिसेस सायली कुणाला भेटण्यासाठी तरी नव्हत्या गेल्या. अर्जुन म्हणत असतो की ठीक आहे मिसेस सायली, मी वाट बघतोय, मला लवकरात लवकर सांगा की नेमकं काय झालं होतं आणि का बरं तुम्ही तिथे गेल्या होत्या. तेव्हा मात्र आता सायली म्हणते की ठीक आहे अर्जुन सर. तेव्हा मात्र आता सायली तिथून निघून जाते. सायली म्हणते की मी आता आले खाली जाऊन, आई वाट बघत असतील माझ्या, मी त्यांना भेटून आले. तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो की ठीक आहे मिसेस सायली, परंतु मला तुम्ही काही गोष्टी आजकाल लपवायला लागलायत, मला हे अजिबात आवडत नाहीये, तुम्ही माझ्यापासून काही लपू नका. तेव्हा सायली हसते आणि म्हणते ठीक आहे अर्जुन सर, मी तुमच्यापासून काही लपवत नाहीये, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर करेल. तेव्हा मात्र आता सायली खाली येत असते. खाली येत असतानाच तिला आता खूप मोठा डाऊट पडलेला असतो की तिच्या फोन मधून नेमका मेसेज कोण केला होता. सोबतच आता अर्जुन सरांना माझ्याविषयी जे काही प्रश्न पडले, जे काही डाऊट आलाय, हे त्यांचं प्रेम आहे का नक्की, नक्की माझा गैरसमज तर नाही ना होते. मला खरंच खूप मोठी दुविधा निर्माण झालीये, मी नेमकं काय करू मला काही कळत नाहीये. अर्जुन सर इतके का बरं अग्रेसिव्ह झाले होते, नक्कीच त्यांच्या मनात माझ्याविषयी काहीतरी फिलिंग्स असतील का. तेव्हा मात्र अशाच प्रश्नाने आता सायलीच्या डोक्यामध्ये पूर्णपणे वादळ निर्माण केलेलं असतं. सायली आता खाली आलेली असते, कल्पनासोबत ती बोलत असते. कल्पनाशी ती बोलत असताना कल्पना विचारते की अगं काय ग अर्जुन, तुझ्या मागे लगेच आला होता. तेव्हा मात्र तो इथे 5 मिनिटं थांबला नाही. तेव्हा मात्र सायली म्हणते की अच्छा असं झालं का, अहो मी जरा बाहेर गेले होते, मार्केटला जाऊन यावं म्हटलं, माझं एक जरा काम होतं. मग आता कल्पनाला सायली सांगत असते की मी एका कामासाठी गेले होते, परंतु ते काम माझं काही झालं नाही, मला परत जावं लागणार आहे बाहेर. तेव्हा मात्र आता सायली म्हणत असते की मला पुन्हा एकदा जाऊन यावं लागणार आहे, मी एक काम करते की आज एकदा पुन्हा बाहेर जाऊन येते आणि मग माझं काम पूर्ण करून येते मी, असं आता सायली म्हणत असते. कल्पना म्हणते की ठीक आहे तू जाऊन ये, तुला कधी जायचं तेव्हा जा. सायली इकडे मात्र मनातच विचार करत असते की आता यावेळेस मी बाहेर जाताना अर्जुन सरांना काय सांगू, अर्जुन सर पुन्हा आता माझ्या मागे येतील का, असं आता सायलीला जरा भीतीच वाटत असते. कारण की त्यांच्यासाठी मी सरप्राईज प्लॅन करते, मला त्यांच्यासाठीच एक चांगला कॅफे शोधून काढायचा आहे, परंतु जर अर्जुन सर माझ्या मागे आले तर मात्र कसं काय जमेल मला हे सगळं करायला, हे सगळं प्लॅन कसं करू मी. आता सायली याच गोष्टीचा विचार करत असते. नंतरून तिच्या डोक्यात एक कल्पना येते की मी आता स्वतः
सोबतच बाहेर पडते मार्केटला आणि मग सोबतच कोणाला तरी विचारून किंवा मग बाहेरच्या बॅनर्स वरती बघून मी शोधूनच काढेल चांगला कॅफे, असं आता सायली ठरवते. आता इकडे दुसरीकडे मात्र प्रियाच्या डोक्यात नवीच खिचडी शिजत असते. तिला दिसत असतं की अर्जुन सायली जर एकत्र आले ना तर मात्र आता खूप मोठा बॉम्बस्फोट होणार. तिला माहिती असतं की आता हे दोघे एकत्र येतील आणि मग यांच्या प्रेमाचा मोठा स्फोट होईल आणि मग दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतील. मग कॉन्ट्रॅक्ट मॅरेज गेलं खड्ड्यात, मग आपलं काही खरं नाही असं आता प्रियाला वाटू लागतं. प्रिया विचार करत असते की आता अर्जुनला देखील सायलीवरती प्रेम झालंय आणि सायलीला जर अर्जुनवरती प्रेम झालेलं असलं तर आणि त्या दोघांनाही एकमेकांविषयी कळलं तर आता मी अर्जुनच्या मनात तर ठिणगी पेटवली, परंतु आता सायलीचं काय? सायलीच्या मनात अर्जुन विषयी तर प्रेमच आहे ना, किंवा ती बाहेर हिंडते किंवा बाहेर फिरते याचा अर्थ काय, असं आता प्रिया डोक्यात विचार करू लागते. दुसरीकडे सायली आता घराच्या बाहेर पडलेली असते. ती आता एका कॅफे पर्यंत आलेली असते. त्या कॅफेमध्ये जाते. तिला त्या कॅफेतलं वातावरण खूप आवडतं. ती तिथल्या मॅनेजरला भेटते. त्या मॅनेजरला विचारते की मला जर इथे टेबल बुक करायचं असेल तर काय करावं लागेल. तेव्हा तो व्यक्ती सांगतो की तुम्ही मॅडम कधीही टेबल बुक करू शकता आणि सोबतच तुमच्यासाठी काही स्पेशल इव्हेंट असेल तर आम्ही त्याला बॅकग्राऊंडला तुम्हाला हवं तसं माहोल क्रिएट करून देऊ शकतो. तुम्हाला हव्या त्या स्पेशल गोष्टी करून देऊ शकतो. तेव्हा मात्र आता सायलीने खूप मोठं सरप्राईज प्लॅन केलेलं असतं. टेबलही बुक केलेला असतो. सोबतच आता अर्जुनसाठी एक लाईव्ह परफॉर्मन्स देखील तिने बुक केलेला असतो. तिने स्वतः आता लाईव्ह परफॉर्मन्स देण्याचं ठरवलेलं असतं. त्यासाठी आता ती तिथल्या मॅनेजरशी देखील बोललेली असते. तिला एखादं छान गाणं म्हणायचं असतं अर्जुनसाठी. आता तिने ते सगळं प्लॅन केलेलं असतं. अर्जुनला मात्र यावेळेस भनकही लागलेली नसते की सायली कुठे बाहेर गेलीये आणि ती काही शोधतीये म्हणून. तेव्हा मात्र आता सायलीने ते सगळं प्लॅन केलेलं असतं. आता सायली घरी येण्यासाठी निघालेली असते आणि आता सायली जेव्हा घरी येते तेव्हा मात्र आता ती खूप खुश असते की लवकरच ती अर्जुन समोर तिच्या मनातलं सगळं सत्य सांगणार आहे आणि या गोष्टीचा तिला आनंद होत असतो. अर्जुन मात्र आता इकडे घराच्या बाहेर पडलेला असतो. तो गाडी चालवत असतो आणि गाडी चालवत असतानाच त्याला आता समोरून प्रियाची गाडी क्रॉस होताना दिसते. प्रिया आणि ह्या दिशेने असा प्रश्न अर्जुनच्या मनात येतो. म्हणजे तन्वी इकडे काय करते नेमकी, अर्जुन स्वतःशीच म्हणत असतो. तन्वीचं इकडे काय काम, असं आता अर्जुनला मोठा प्रश्न पडलेला असतो. अर्जुन विचार करतो की नाही, आता मला जर या प्रियाला कुठे जाते नेमकी हे बघायचं असेल तर तिचा पाठलाग करावा लागेल. म्हणूनच आता अर्जुन प्रियाचा पाठलाग करू लागतो. प्रिया कुठे चाललीये, नेमकं कशाला चाललीये हे त्याला जाणून घ्यायचं असतं. कारण की प्रियानेच बऱ्याचशा आगी लावल्या होत्या आणि तिचे कारस्थान काही कमी नव्हते हे अर्जुनला चांगलंच माहिती असतं. आता सायलीच्या मागे अर्जुन जेव्हा असतो तेव्हा मात्र त्याला फक्त सायलीच दिसत असते. आता मात्र तो प्रियाच्या मागे लागलेला असतो. प्रियाची गाडी आता समोर चाललेली असते आणि आता प्रिया एका अशा ठिकाणी गेलेली असते ज्या ठिकाणी ती नेहमीच जात असते. तेव्हा मात्र आता अर्जुनला फोन येतो. अर्जुनला सायलीने फोन केलेला असतो. अर्जुनचं लक्ष आता सायलीच्या येणाऱ्या फोनकडे जातं. तर आता अर्जुन पूर्णपणे फोनमध्ये बिझी होऊन जातो आणि आता प्रिया ही त्याच्या डोळ्यासमोरून ओझल झालेली असते. त्याच्या डोळ्यासमोर ती आता पुढे निघून गेलेली असते आणि नेमका तो रस्ता महिपतच्याच घरी जात असतो आणि आता ती महिपतच्या घरी जाणार असते. परंतु आता सायलीचा फोन आल्यामुळे अर्जुन सायलीचा फोन उचलतो. तो आता सायलीला म्हणत असतो की बोला मिसेस सायली, काय म्हणताय. तेव्हा मात्र सायली म्हणत असते की मी तुम्हाला एका ऍड्रेस वरती बोलवते, त्या ऍड्रेस वरती तुम्ही यायचंय, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. तेव्हा मात्र आता अर्जुन खूप खुश होतो. तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो की मिसेस सायली, नक्की तुम्हीच बोलवताय ना मला, नाहीतर मागच्या वेळेस सारखं मी कॅफेमध्ये जायचो आणि तुम्ही मात्र तिथे असायच्याच नाही आणि मी एखाद्या ठिकाणी जायचो, तुम्ही गार्डन मध्ये जसं बोलवलं होतं आणि तिथं तुम्ही आल्याच नाही. तेव्हा मात्र सायली म्हणत असते की अर्जुन सर तुम्ही काळजी करू नका, यावेळेस मी तुम्हाला स्वतः सांगते. अर्जुन म्हणत असतो की पण मिसेस सायली कॅफेमध्ये का बरं भेटायचंय. तेव्हा मात्र अर्जुनला असा डाऊट येत असतो की सायलीला नक्कीच त्या व्यक्तीविषयी काहीतरी सांगायचंय का, सायलीच्या मनात दुसरं कोणीतरी असावं आणि त्याच्याविषयी जर सायलीला काही मला सांगायचं असेल किंवा त्या नंबर बद्दल काही सत्य सांगायचं असेल तर मात्र सगळा आता अर्जुन वरती लोड आलेला असतो. अर्जुन आता टेन्शन मध्ये गेलेला असतो की मिसेस सायली म्हणाल्या होत्या की योग्य वेळ आल्यानंतर तुम्हाला सगळं काही सत्य सांगेल म्हणून. मग ती व्यक्ती नेमकी कोण आहे, तो नंबर कोणाचा आहे, आता ह्याच विषयी मला मिसेस सायलीला सांगायचं असू शकतं. त्यामुळे आता अर्जुन हा पूर्णपणे टेन्शन मध्ये गेलेला असतो. अर्जुन म्हणतो की
की ठीक आहे मिसेस सायली, मला तुम्ही एक वेळ सांगा की कधी यायचंय तिथे नेमकी. तेव्हा सायली सायंकाळी आता अर्जुनला तिथे इन्व्हाइट करते. तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो की ठीक आहे मी येतो तिथे. तेव्हा मात्र आता सायलीने फोन ठेवलेला असतो. अर्जुन आता फोन ठेवतो तेव्हा मात्र पुढे बघतो तर प्रिया तिथून गायब झालेली असते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की नेमकी आता ही प्रिया गेली कुठे. आता असंच म्हणता अर्जुनचा हा प्लॅन फेल गेलेला असतो. त्याला प्रियाचा पाठलाग करता आलेला नसतो, परंतु त्याला एक गोष्ट माहिती असते की ह्या रस्त्यालाच महिपतचं घर आहे. नक्की मग प्रिया ही महिपतच्या घरी गेली आहे का. परंतु तन्वी तिकडे जाईल कशाला. नक्कीच इकडे काहीतरी तिची मैत्रीण वगैरे असेल म्हणून ती तिला भेटायला गेली असेल. तेव्हा मात्र आता अर्जुन या गोष्टीला इग्नोर करतो, जास्त काही इंटरेस्टफुली घेत नाही. त्याला असं वाटतं महिपतच्या घरी जायचं तन्वीचं काय काम आलंय, आणि असं म्हणतच तो गाडी फिरवतो. आणि मात्र आता तो पूर्णपणे सायलीच्या त्याच विचारांमध्ये असतो की सायलीने त्याला बोलवलेलं तर असतं, परंतु आता अर्जुनला टेन्शन मात्र खूप आलेलं असतं की सायली नेमकं बोलवते मला या कॅफेमध्ये, तर नक्की तिला सांगायचं काय आहे. अर्जुन आता घरी आलेला असतो. तो घरी जेव्हा येतो तेव्हा मात्र तो फ्रेश होण्यासाठी त्याच्या रूम मध्ये निघून जातो. तो जेव्हा त्याच्या रूम मध्ये जातो तेव्हा मात्र तिथे सायली नसते. तेव्हा तो सायलीला हाका मारत असतो, परंतु सायली काय होऊ देत नसते. सायली घरातच नसते. आता मात्र अर्जुनच्या डोक्याचा पारा अजून चढतो. त्याला आता पुन्हा जास्त काळजी वाटू लागते की सायली गेली कुठे. तेव्हा मात्र कल्पना तिथे येते आणि म्हणते की काय रे अर्जुन इतका का बरं ओरडतोय, अरे तुझी बायको घरात नाहीये, तुला माहिती नाहीये का. तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की नाही ना, मला काही सांगितलं नाही सायलीने, परंतु मला एवढं सांगितलं होतं. नंतरून अर्जुन कंट्रोल करतो की आणि म्हणतो की हो सांगितलं होतं मला तिने की ती बाहेर जाणार आहे. तेव्हा मात्र आता अर्जुन विचार करू लागतो की यांनी तर मला सायंकाळी बोलवलं होतं, मग या दुपारीच का बरं गेल्या. मी एक काम करतो, मी आत्ताच जाऊन बघतो त्या कॅफेत, तिथे मात्र मला मिसेस सायली नक्कीच भेटतील. तेव्हा मात्र सायली घराबाहेर पडलेली असते आणि ती त्याच कॅफेमध्ये आलेली असते. आता तिचा पिछा करण्यासाठी प्रिया देखील तिथं आलेली असते, कारण की प्रियाचं तर एकच ध्येय असतं की या सायलीचा कोणताच डाव सक्सेसफुल होऊ द्यायचा नाही. आता प्रियाला असं वाटत असतं की सायली या कॅफेत नेमकी काय करायला आली आणि तिने अर्जुनला तर इन्व्हाइट नसेल केलेलं, आता मला हा डाव फिसकटावा लागेल असं आता प्रियाला वाटू लागतं. प्रिया तिथेच आलेली असते. अर्जुनही आता तिथे आलेला असतो आणि अर्जुन बघतो तर प्रियाची गाडी इथे आहे आणि प्रिया देखील इथंच असेल. मग त्याला कळतं की प्रिया तर लपून लपून आतमध्ये काहीतरी बघते आणि प्रिया असं करते म्हटल्यावरती अर्जुनचं आता लक्ष जास्तच वाढलेलं असतं. प्रिया नेमकं मध्ये मध्ये का बरं करते असा प्रश्न आता अर्जुनला पडलेला असतो. मग अर्जुन आता विचार करू लागतो की या प्रियाचं काय काम इथे आणि मिसेस सायलीला असं ती लपून लपून का बरं बघते. आता सायली मात्र आतमध्ये काहीतरी प्रिपरेशन करत असते. तेव्हा मात्र अर्जुन सायलीवरला फोकस सोडून आता प्रियाचाच विचार करू लागतो की प्रिया नेमकी इथे काय करतीये आणि प्रियाला कसं माहिती की मिसेस सायली इथे येणार आहे. म्हणजे मागच्या वेळेस मी जेव्हा इथं आलो होतो आणि तो व्यक्ती इथं भेटला होता तो नक्कीच प्रियाने तर नसेल ना पाठवलेला. आता असे बरेचसे प्रश्न अर्जुनच्या मनात येत असतात. अर्जुनला दिसलेलं असतं की प्रिया ही इथंच आहे, परंतु अर्जुन म्हणतो की ठीक आहे मी पण इथेच आहे, बघू प्रिया काय करते ते. तेव्हा मात्र आता अर्जुन पूर्णपणे सायलीच्याच गोष्टीची वाट बघत असतो. आता वेळ झालेली असते. अर्जुनला ज्या वेळेला सायलीने बोलवलेलं असतं त्यावेळेस मात्र आता सायलीच्या वेळेतच जायला हवं म्हणून आता अर्जुन आतमध्ये जायला निघतो आणि प्रिया तर तिथंच असते. प्रिया आता लक्ष ठेवून असते सायलीवरती. सायलीचा डाव कसा मोडता येईल या गोष्टीचा ती पूर्णपणे विचार करत असते. परंतु तेवढ्यातच अर्जुन तिथे पोहोचलेला असतो आणि ही गोष्ट आता अर्जुनला माहिती असते की इथंच प्रिया आहे म्हणून. परंतु प्रियाला देखील कळालेलं असतं की अर्जुन देखील आलेला इथे आणि म्हणूनच आता काहीतरी करावं लागेल, मला काहीतरी केल्याशिवाय होणार नाही असं आता प्रियाला वाटू लागतं. हे दोघे एकत्र जर आली तर मात्र खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि मला आता काहीतरी करावं लागेल असं आता प्रियाला वाटू लागतं. प्रिया आता एक विचार करते की मी आता इथे काय करू, नेमकं काहीतरी मला करावंच लागेल. तेव्हा मात्र आता प्रिया ही प्रतिमाला फोन लावते आणि म्हणत असते की अगं आई मी सायलीला बघितलं, सायली कुठेतरी बाहेर आहे आणि तिला खूप जास्त त्रास होतोय वाटतं आणि मला तर पहिल्यांदा वाटलं ती आपली सायलीचे, परंतु नंतर लक्षात आलं की दुसरी कोणती तरी मुलगी आहे, ऍक्सिडेंट झालेला होता तिचा आणि ती रस्त्यावरती पडलेली होती. तेव्हा मात्र प्रतिमा खूप घाबरते, आपली सायली ऍक्सिडेंट झाला होता का तिचा. तेव्हा मात्र सायलीची विचारपूस करायची म्हणून प्रियाचा ती फोन लगेच कट करते. प्रतिमा आता सायलीला फोन लावते. सायलीला फोन जेव्हा लावते तेव्हा मात्र आता प्रियाने पुन्हा तो माणूस तिथे आणलेला असतो आणि तो माणूस पुन्हा आता तिथेच घुटमळत असतो आणि आता सायलीचा तो जो माणूस असतो तो मुद्दामच पिछा करत असतो आणि अर्जुनला असं वाटत असतं की नक्कीच
या व्यक्तीशीच काहीतरी संबंध आहे सायलीचा आणि तो व्यक्ती पुन्हा मला इथे दिसतोय, आता मी काय करू? तेव्हा मात्र अर्जुन विचार करतो की ठीक आहे, जे काही आहे ते समोर जाऊनच होईल. तेव्हा मात्र प्रतिमाने सायलीला फोन लावलेला असतो आणि प्रतिमा सायलीला विचारत असते, सायली अगं तू ठीक आहे ना? मला प्रियाचा फोन आला होता, प्रियाने मला असं असं सांगितलं. तेव्हा मात्र सायली म्हणते की अगं प्रतिमा आत्या, तू माझी काळजी करू नको. अगं मी माझ्या मनातल्या ज्या भावना आहेत त्या मी आता आज अर्जुन सरांसमोर स्पष्ट करणार आहे. आज मला त्यांच्याशी जरा विशेष काहीतरी बोलायचंय. प्रतिमा म्हणते तू तुझ्या कामात नक्कीच यशस्वी होशील आणि तू अर्जुनला तुझ्या मनातल्या काही ज्या गोष्टी असतील त्या सगळ्या काही व्यवस्थितपणे सांगशील, काळजी करू नको, तू एन्जॉय कर. असं म्हणतच आता प्रतिमाने फोन ठेवून दिलेला असतो. प्रियाला आता वाटत असतं की आता सायलीने फोन ठेवलाय म्हटल्यावरती आता माझा डाव फेल गेला. मी तर हिला काय सांगितलं होतं, नक्कीच आता प्रतिमाने बोलून घेतलं असतं ना घरी मग आता प्रियाला, सायलीला तर नाही. आता मात्र तिला काय बोलवायचं नसेल, आता मात्र सायलीला जे करायचं तिला तेच करू द्यायचं असेल. आता जाऊ दे, आता मला दुसरा काहीतरी प्लॅन करायला पाहिजे. आता मात्र प्रियाने त्या व्यक्तीला सांगितलेलं असतं की पुन्हा एकदा तू सायलीला जाऊन भेट, जेणेकरून जेव्हा अर्जुन येईल तेव्हा मात्र तो रागवेल आणि तिथून निघून जाईल की मिसेस सायली माझ्याशी खोटं बोलल्या. म्हणून आता तो व्यक्ती सायलीकडे जातो. सायलीला म्हणत असतो की काय योगा आहे, आज पुन्हा तुम्ही मला भेटलात. अहो त्या व्यक्तीने मला सांगितलं होतं ना, तर त्यांनी ती आजच माझी अपॉइंटमेंट इथे फिक्स केली होती आणि ते आता येऊच राहिले, त्यांचीच वाट बघतोय. तेव्हा सायली हसूनच म्हणत असते की हो ना, खरंच देवाची पण काय करणी आहे आणि जग किती छोटं आहे, पुन्हा आपण तिथेच भेटलो. अहो मी सुद्धा माझ्या एका स्पेशल गेस्टचा वेट करते आणि मला आज माझ्यासाठी खूप स्पेशल डे आहे. तेव्हा मात्र तो व्यक्ती म्हणत असतो की अच्छा आज स्पेशल डे आहे तुमचा. तेव्हा मात्र सायली आता त्याला सांगू लागते की हो आज मी माझ्या मनातलं काहीतरी सांगणार आहे. तेव्हा मात्र तो व्यक्ती म्हणतो की अच्छा म्हणजे तुम्ही तुमच्या मनातल्या भावना व्यक्त करणार आहे, तर म्हणजे तुम्ही कोणाला प्रपोज करताय का? तेव्हा सायली म्हणते की हो. तेव्हा मात्र तो व्यक्ती हसूनच बोलत असतो आणि तेवढ्यातच अर्जुन आता आतमध्ये आलेला असतो आणि अर्जुन बघतो तर काय, तो व्यक्ती तर आता इथे बाहेर होता आणि आता सायलीकडे आलाय आणि सायलीच्या आजूबाजूला एवढं प्रेमाच्या गोष्टी दिसताय, इतकं सगळं डेकोरेशन दिसतंय, म्हणजे तो व्यक्ती आता सायलीला प्रपोज तर काय करणार तर नाही ना. आता याच भीतीमध्ये अर्जुन असतो. अर्जुन आता लगेचच सायलीकडे जातो. सायलीकडे जेव्हा तो जातो तेव्हा मात्र तो व्यक्ती तिथून लगेचच निघून जातो. तेव्हा मात्र तो जो प्रियाचा माणूस असतो तो पूर्णपणे घाबरलेला असतो. अर्जुन मात्र पूर्ण रागाने तडफडत आलेला असतो. तेव्हा अर्जुन डायरेक्टली रागानेच विचारतो, काय मिसेस सायली तुम्ही माझ्याशी खोटंच बोललात ना? म्हणे मी त्याला ओळखत नाही, मग तो आता इथे काय करतोय? तेव्हा मात्र सायली म्हणत असते की अहो तो योगायोग झाला, परंतु आता काही सायलीचं अर्जुन ऐकूनच घेत नसतो. तेव्हा मात्र आता सायली पटकन पुढे जाते, अर्जुनच्या तोंडावरती हात ठेवते, ती म्हणते की शांत व्हा, मी तुम्हाला इथे एका स्पेशल कारणासाठी बोलवलंय. आणि मग आता सायली अर्जुनला एक सरप्राईज देते. मस्तपैकी म्युझिक चालू होतं, त्याच्यामध्ये आता सायली स्वतः गाणं म्हणत असते. सायली आता सॉन्ग म्हणत असते अर्जुनसाठी आणि अर्जुनला आता मात्र खूप विशेष वाटू लागतं. मिसेस सायली असं काय करताय हे नेमकं? आता याच गोष्टीचा प्रश्न अर्जुनला पडलेला असतो आणि मग आता सायली स्वतःच्या मनातल्या ज्या फिलिंग्स आहे त्या गाण्याच्या माध्यमातून तर सांगतेच, नंतर मात्र आता स्पष्टपणे अर्जुनला ती म्हणत असते की अर्जुन सर माझ्या मनात तुमच्याविषयी प्रेम आहे, मी खूप दिवसापासून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करीन म्हणते, परंतु मला ह्या गोष्टी तुम्हाला शेअरच करता आल्या नाही कधी. मला मधुभाऊ सुटल्यानंतर या गोष्टी तुम्हाला सांगायच्याच होत्या. तेव्हा अर्जुन म्हणतो की मिसेस सायली तुम्ही काय बोलताय हे? तेव्हा मात्र सायली म्हणत असते की मला माहिती आहे अर्जुन सर, तुमच्या मनात माझ्याविषयी काहीच नाही, आपलं एक कॉन्ट्रॅक्ट आहे फक्त, परंतु मला माझ्या मनातल्या फिलिंग्स तुमच्यापर्यंत एकदा शेअर करायच्या होत्या, बाकी काहीच नाही. तेव्हा मात्र अर्जुन खुश होतो आणि म्हणतो की मिसेस सायली तुमच्या मनात देखील माझ्याविषयी प्रेम आहे. आणि आता अर्जुन रडायला लागलेला असतो चक्क. तेव्हा मात्र सायली म्हणते की अर्जुन सर तुम्हाला काय झालं, असं काय करताय? तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो की मिसेस सायली माझं देखील तुमच्यावरती खूप प्रेम आहे आणि मी हेच गोष्ट सांगण्यासाठी खूप प्रयत्न करत होतो, परंतु मला भीती वाटत होती की तुम्ही कॉन्ट्रॅक्ट मोडाल आणि मला सोडून निघून जाल. तेव्हा मात्र सायली म्हणते की नाही अर्जुन सर, मीच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत होते, परंतु तुमच्या काही गोष्टी माझ्या कानावरती आल्या. तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो की हो मला पण तेच वाटलं की तुम्ही घर सोडून जाणार म्हणून. तेव्हा मात्र पूर्ण दोघांमध्ये
दोघांमध्ये जे काही मिसकम्युनिकेशन झालेलं असतं, मिसअंडरस्टँडिंग झालेली असते, ते आता अर्जुन सायलीने दोघांनीही बोलून व्यक्त केलेली असते आणि ती आता दूर देखील झालेली असते. अर्जुन सायलीला हक करतो, सायलीही अर्जुनला हक करते आणि दोघेही आता प्रेमात विलीन झालेले असतात. दोघांनीही एकमेकांचं प्रपोज ऍक्सेप्ट केलेलं असतं आणि आता अर्जुन म्हणत असतो की मिसेस सायली आता लवकरच आपण कॉन्ट्रॅक्टचे पेपर फाडून टाकणार आहोत, मला तुम्ही आयुष्यभर सोबत पाहिजे. सायली म्हणते की हो अर्जुन सर, मला देखील तुम्ही आयुष्यभर सोबत आहोत. तेव्हा मात्र दोघेही फार खुश झालेले असतात. आता मात्र दोघेही रिटर्न जायला निघतात. तेव्हा मात्र प्रियाचा कानकूज अर्जुनला ऑलरेडी झालेलीच असते. अर्जुन बघतो तर गाडी अजूनच तिथं आहे. तेव्हा मात्र अर्जुन ठरवतो की नाही, आता या गाडीचा पिछा करायचा. तेव्हा मात्र तो सायलीला सांगतो की मिसेस सायली, तुम्हाला माहितीये आपला पिछा कोण करत होता असते? तेव्हा सायली विचारते की कोण? तेव्हा अर्जुन म्हणतो की आपला पिछा आज प्रिया करत होती. तेव्हा मात्र सायली म्हणते की ती का बरं करेल आपला पिछा? तेव्हा अर्जुन म्हणतो की मला काय माहिती. तेवढ्यातच आता प्रियाची गाडी तिथून निघून जाते. तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो की नाही, आपल्याला आता प्रियाचा पिछाच करायला हवा. म्हणून आता अर्जुन आणि सायली प्रियाच्या पाठीमागे गेलेले असतात आणि प्रिया आता जिथे जाते ती गेलेली असते महिपतच्या घरी. आणि महिपतच्या घरात जाताच आता अर्जुनचा डाऊट क्लिअर झालेला असतो. अर्जुन आणि सायली दोघेही आता प्रियाचा पाठलाग करतात आणि महिपतच्या घरीपर्यंत पोहोचतात. प्रिया नेमकी महिपतच्या घरी का गेली हे जाणून घेण्यासाठी आता अर्जुन गुपचूपच खिडकीतून बघत असतो. तर आतमध्ये महिपत, साक्षी, प्रिया बोलत असतात. नागराज देखील तिथंच असतो, परंतु तो वॉशरूमला गेलेला असतो. त्यामुळे आता अर्जुनचा पूर्णपणे डाऊट क्लिअर झालेला असतो. अर्जुनचा आता जो संशय असतो की प्रिया नक्कीच महिपतला मिळालेली आहे, हे आता त्याने डोळ्याने बघितलेलं असतं. आणि आता तिथे जाऊन अर्जुन आणि सायलीचाच विषय प्रिया काढत असते आणि त्या सगळ्या गोष्टी बोलत असते. तेव्हा मात्र साक्षी म्हणत असते की तुझं काय चाललंय रे? तो अर्जुन आणि प्रिया, तुझं काय चाललंय ग अर्जुन आणि सायली? अगं प्रिया, इथं आमचं काय चाललंय? आम्हाला इकडं मर्डरच्या केसचा टेन्शन आलेलं आहे आणि आता इथे साक्षीने सगळं काही सत्य सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते की तुम्ही लवकर काहीतरी करा, नाहीतर मीच गुंतणार आहे या सगळ्यामध्ये. असं बोलल्यानंतर आता अर्जुनला विषय येतो की प्रियाचं नेमकं काय कनेक्शन आहे याच्यामध्ये. म्हणजे प्रियाने खोटी तर साक्ष दिलेलीच, या गोष्टीचं तर मला ऑलरेडी माहिती आहे, परंतु आता इथे या गोष्टीचं काय म्हणतंय नेमकी? आता या गोष्टीचं सगळं आता सत्य हे अर्जुन समोर आलेलं असतं. अर्जुनचा संशय हा विश्वासात बदललेला असतो आणि अर्जुन आता याच गोष्टीची पुढे जाऊन शहानिशा करणार असतो. तेव्हा मात्र अर्जुन विचार करतो की आता मात्र प्रियाला मी रंगे हात पकडले, ही गोष्ट मला आता प्रियाला सांगून जमणार नाही. आता मात्र मला या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावायलाच हवा. आणि असं म्हणतच अर्जुन गाडीमध्ये येतो, सायलीला सांगतो आणि सायली म्हणते की काय झालं अर्जुन सर? तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो प्रिया ही महिपतला मिळालेली आहे आणि तन्वी आपल्याशी खोटं बोलली, तिने खोटी साक्ष दिली होती, हे आता मला सिद्ध झाले. तेव्हा मात्र सायली म्हणते की हो, मला माहितीच होतं की मधुभाऊंविषयी तिने खोटी साक्ष दिलेली आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की आता आपल्याला सिद्ध करणं अजूनच सोपं जाईल. महिपतची ती मिळालेली आहे म्हटल्यावरती सगळ्या गोष्टी आता पाण्यासारख्या क्लिअर होतील. आणि असं म्हणतच आता अर्जुन प्रियाला गुंतवण्याचा पूर्णपणे प्लॅन तयार करतो. तर मित्रांनो, आता अर्जुन नेमकं पुढे जाऊन काय करणार, प्रियाला कशा प्रकारे अडकवणार आणि प्रियाचा सगळा चेहरा जो त्याच्या समोर आलेला आहे तो आता घरच्यांपुढे कसा आणणार, हे बघणं फारच रंजक ठरणार आहे. त्यामुळे मित्रांनो, पुढच्या ट्विस्ट साठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन वेळेत मिळतील. आणि मित्रांनो, तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केले नसेल, कमेंट केले नसेल तर व्हिडिओला लाईक कमेंट करायला अजिबात विसरू नका.